क्वेश्चन घ्या. A projectile is fired at a distance of at the speed of 100 meter per second at 37 degree. Projectile is fired at an angle of 37 degree with the speed of काय म्हणलं 100 meter per second at 37 degree above the horizontal. Above the horizontal. इथून आपण ओरिजिन पासून एक प्रोजेक्टाइल फायर केला असा लाईक दिस. इट फॉलोज पॅराबोलिक पाथ. आपण प्रोजेक्टाइल मोशन मध्ये बघितलेला आहे. दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल काय म्हणतो आपण अँगल ऑफ प्रोजेक्शन. हा किती दिलाय 37 डिग्री. ह्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण हाईट ऑफ प्रोजेक्शन. दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ रेंज ऑफ प्रोजेक्शन. रेंज ऑफ प्रोजेक्टाइल. टाइम टेकन टू कंप्लीट द ट्रॅजेक्टरी इज कॉल्ड ॲज अ time of flight. Time taken to reach the top of the trajectory is called as a time of ascent. Time taken to reach the bottom is called as a time of descent. हे सगळ्या डेफिनेशन त्याचे फॉर्म्युले वगैरे आपण डिराइव केले. लेंथचा फॉर्म्युला, हाईटचा फॉर्म्युला, ठीक आहे. सगळं आपण प्रोजेक्टाइल मोशन मध्ये 11th ला डिराइव केलेला आहे. डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला यूज करता आले पाहिजे. पुढे काय म्हणतात का पण शोधा. at highest point the projectile breaks. At highest point the projectile breaks. At highest point the projectile breaks into two parts. Into two parts with mass in the ratio. With mass in the ratio 1:3. ते मागचा डोअर जरा बंद कर रे. डोअर जरा बंद कर. जास्त आवाज आला. विथ मास इन द रेशो 1:3. म्हणजे एक प्रोजेक्टाइल तो टॉपला गेल्यानंतर स्प्लिट होतो. त्याचे दोन फ्रॅगमेंट्स तयार होतात. मास कसा आहे 1:3. एकाचा मास सेम असेल तर दुसराच किती असणार आहे 3m असणार. ठीक आहे. 1:3 रेशो आहे मासचा. पुढे काय म्हटलं बघा आणखी पाहूया. द स्मॉलर मास कम्स टू रेस्ट इन्स्टंटली. द स्मॉलर मास comes to rest instantly. Comes to rest instantly. Full stop there. Find the distance. Find the distance from the origin. Find the distance from the origin to the point. Find the distance from the origin to the point where heavy part lands. Where heavy part lands. ठीक आहे. तर क्वेश्चनचं मीनिंग काय दिलं आहे बघा. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. सर्वांनी लक्ष द्या. इथे एक प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची जी आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी केलेली आहे. कोणती की इंटरनल फोर्समुळे सेंटर ऑफ मास मध्ये काही चेंज होत नाहीये. सेंटर ऑफ मासच्या व्हेलॉसिटी मध्ये काही चेंज होत नाही आहे. आपण एक फॉर्म्युला घेणार आहोत बघा. टोटल फोर्स इज इक्वल टू m1a1 प्लस m2a2 प्लस एंड सो ऑन. फर्स्ट पार्टिकल वरचा फोर्स m1a1. बॉडी कंसिस्ट ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. बॉडीवर मी फोर्स अप्लाय केला. प्रत्येक पार्टिकलवर फोर्स अप्लाय झाला. फर्स्ट पार्टिकल वरचा फोर्स किती आहे m1a1. सेकंड पार्टिकल वरचा फोर्स किती आहे m2a2. ठीक आहे. या सगळ्यांची एडिशन केली की आपल्याला टोटल नेट फोर्स मिळणार. So if net force acting on the net external force acting on the system is 0, acceleration of center of mass is equal to 0. लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये मी डिफाइन केलं आहे. एक्सेलरेशन हे एक्सेलरेशनचा बेसिक फॉर्म्युला सांगा मला. सगळे फॉर्म्युला सांगा बघूया. सेंटर ऑफ मासचा बेसिक फॉर्म्युला काय आहे. सेंटर ऑफ मासचा r bar is equal to r center of mass is equal to position vector of center of mass is equal to काय आहे m1 r1 bar plus m2 r2 bar and so on. n number of particles साठी आपण काय करणार आपण m1 plus m2 plus and so on. हा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला पूर्ण चॅप्टर मध्ये यूज करायचा. किती डिफिकल्ट क्वेश्चन असेल तर आपण ह्या फॉर्म्युलाने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. त्यानंतर x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला काय आहे m1 x1 plus m2 x2 and so on upon m1 plus m2 plus m3 and so on. असाच y कोऑर्डिनेट आहे असाच z कोऑर्डिनेट आहे. ठीक आहे. समजा याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं मी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट.
हा पोझिशन वेक्टर म्हणजे डिस्प्लेसमेंट कन्सिडर करायचं. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेलॉसिटी. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतले की मला व्हेलॉसिटी मिळणार. मग व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला काय आहे? व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर मास बदलणार नाही आहे, मास टाइमवर डिपेंड नाही आहे, म्हणजे मास कॉन्स्टंट आलं. डेरिव्हेटिव्ह कोणाचं येणार फक्त r1 चं. म्हणजे हा फॉर्म्युला मी असं लिहू शकतो, दोन्हीकडे जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर इकडचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की व्हेलॉसिटी मिळणार. ह्या साइडचं मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, ह्या साइडचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर m1 d/dt ऑफ r1 म्हणजे v1. प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेणार ना. इथं m2 कॉन्स्टंट आहे, d/dt ऑफ r2 म्हणजे काय? v2 सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी. सो m1 v1 प्लस m2 v2 प्लस एंड सो ऑन आणि डिवाइड काय असणार हा m1 प्लस m2 प्लस m3 एंड सो ऑन. काय असणार? दिस इज फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. हा व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला आहे. याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. हा डिफरंट पार्टिकल्स, a system having different particles is moving with different velocities. Calculate velocity of center of mass. प्रत्येक पार्टिकलची सेपरेट व्हेलॉसिटी माहित असेल तर आपण सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. हे लिहून घ्यायची गरज नाही आहे, मी सगळं हे दिलेलं आहे तुम्हाला. जे व्हिडिओ मध्ये दिलेला व्हिडिओ बघा आणि मग ते नोट्स काढा त्याच्यावर. ठीक आहे. आता बघा याचं पण डेरिव्हेटिव्ह घेतलं काय मिळणार? acceleration. Rate of change of velocity is called as acceleration. So acceleration of center of mass is equal to याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे मास कॉन्स्टंट, व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह काय? acceleration म्हणजे m1a1. So m1a1 plus m2a2 and so on. आपण काय ना आपण m1 plus m2 plus and so on हे टोटल मास असणार आहे. m1 plus m2 plus m3 plus m4 up to mn. This is the total mass of the body, capital M. ठीक आहे. हा कॅपिटल M इकडे घेतो ह्या साइडला. टोटल डिनॉमिनेटरचं टोटल मास आहे. टोटल मास ऑफ द बॉडी इकडे मल्टिप्लाय झालं इनटू एक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. हा इज इक्वल टू काय आलं? f1 plus f2 plus f3 and so on. f is equal to ma. The force acting on the first particle, force acting on the second particle, force acting on the third particle. म्हणजे हा काय झाला सांगा बघूया? मास ऑफ द बॉडी इनटू एक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. म्हणजे काय? टोटल फोर्स एक्टिंग ऑन द बॉडी. हा total force acting on the body. So total force acting on the body is equal to काय आलं? mass into acceleration of system, acceleration of center of mass. मग एक्सटर्नल फोर्स 0 असेल, हा जर मी 0 घेतला तर ही टर्म 0 आली. म्हणजे मास 0 आहे का? नाही. मास 0 नाही, मग काय 0 आहे? एक्सटर्नल फोर्स 0 असेल तर एक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास 0 येणार. एक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास 0 म्हणजे काय? सेंटर ऑफ मास एक तर ॲट रेस्ट असणार, अदरवाइज सेंटर ऑफ मास इज मूव्हिंग विथ constant speed. कळलं का? So if external force acting on the system of particle is 0, center of mass either remains at rest or center of mass is moving with constant speed. त्याचं acceleration किती असतं? 0 असतं. ही कन्सेप्ट इथे यूज करायची. कशी यूज करायची बघा. तर आपला क्वेश्चन काय दिलाय? A projectile is fired from the origin of xy coordinate system. हा ओरिजिन घेऊ आपण. ओरिजिन कुठेही घेतला तर काय फरक पडत नाहीये, कारण ओरिजिन वर सेंटर ऑफ मासची पोझिशन डिपेंड नसते. लक्षात घ्या. समजा इथून प्रोजेक्टाइल फायर केला आणि हा प्रोजेक्टाइल फुटलाच नाही, समजा बॉम्ब आहे, बॉम्ब एक्सप्लोड झालाच नाहीये, तर तो कसा जाणार? तर तो असा जाणार. इट विल फॉलो दिस पॅराबोलिक पाथ अँड स्ट्राइक ऑन द ग्राउंड ॲट दिस पोझिशन. बरोबर आहे? याला आपण काय म्हणणार? रेंज. बरोबर आहे का? ही काय झाली? रेंज ऑफ प्रोजेक्टाइल. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर रेंज? हे माहित पाहिजे तर हा प्रॉब्लेम सुटणार. रेंजचा फॉर्म्युला व्हेरी गुड. u स्क्वेअर sin ऑफ 2 थीटा अपॉन. लक्षात घ्या सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. प्रत्येक टॉपिक मध्ये फॉर्म्युले तुम्हाला कुठे ना कुठे यूज करावे लागतील. सगळे फॉर्म्युले माहित पाहिजे. हे कन्सेप्ट माहित असून सुद्धा काय उपयोग होणार नाही. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला मी असं लिहू शकतो. रेंज ऑफ प्रोजेक्टाइल इज इक्वल टू u स्क्वेअर sin 2 थीटा म्हणजे काय? 2 sin ऑफ थीटा इनटू cos ऑफ थीटा अपॉन काय ना g. डिनॉमिनेटरला हा g आला. हे फॉर्म्युला फक्त लिहून ठेवला तुमच्या माहितीसाठी. आता म्हणजे हा प्रोजेक्टाइल आहे, हा चॉक म्हणजे प्रोजेक्टाइल आहे, तो असा आला लाईक दिस. इट फॉलो पॅराबोलिक पाथ. इथे यायला पाहिजे. मग ह्या चॉकचा सेंटर ऑफ मास कसा मूव्ह आलाय? हा पाथ कुठला सांगा बघूया. एक बॉडी समजा अशी आहे, ही बॉडी अशी, त्याचा सेंटर ऑफ मास काय? ही बॉडी इथं आली, समजा अशी फिरली तरी सेंटर ऑफ मास ट्रॅकवरच असणार आहे. ही बॉडी समजा इथं आडवी झाली अशी, सेंटर ऑफ मास तर ट्रॅकवर असणार आहे. ही बॉडी समजा अशी फिरली इथे येताना आणि इकडे आली अशी यायला लागली, फिरत यायला थोडीशी, सेंटर ऑफ मास ट्रॅकवर असणार आहे. म्हणजे हा ही जी लाईन दाखवली मी पॅराबोलिक, ती लाईन कोण ट्रेस केलेली असते? पूर्ण बॉडीने ट्रेस केलेली नाही आहे.
त्याच्या सेंटर ऑफ मासने ट्रेस केलेली पाथ असतो तो पाथ फॉलोड बाय प्रोजेक्टाइल जेव्हा म्हणतो आपण स्मॉल पॉइंट मास असेल तर तो असं जाणार मोठी बॉडी असेल समजा ही बॉडी कशी टाकली तर ती अशी फिरत जाऊ शकते ना फिरत जाताना सेंटर ऑफ मास कसा होतो सेंटर ऑफ मास फॉलोज पॅराबोलिक पाथ म्हणजे ही जी लाईन काढली मी ही सेंटर ऑफ मास न फॉलो केलेली लाईन लक्षात ठेवायचं पाथ फॉलोड बाय सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी पॉइंट मास असेल तर पाथ फॉलोड बाय द पॉइंट मास आपण घेऊ शकतो ते पण क्लिअर झालं का आता लक्षात म्हणजे ही बॉडी न फुटता डायरेक्ट गेली तर अशी ना पण क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय ही बॉडी समजा ज्यावेळी द टॉप लाईन at the top position body splits into two components splits into two fragments म्हणजे दोन तुकडे झाले समजा हा एक छोटा तुकडा झाला आणि हा एक मोठा तुकडा झाला like this imagine करा the body splits into two fragments ठीक आहे याचा मास किती असणार 3m ओके याचा मास किती असणार m कारण क्वेश्चन मध्ये म्हणलंय स्प्लिट झाल्यानंतर दोन जे फ्रॅगमेंट्स तयार होतात त्यांचं मास कसं आहे 1:3 रेशो मध्ये आहे म्हणजे स्मॉलर पार्ट काय म्हणले पुढं स्मॉलर पार्ट इन्स्टंटली कम्स टू रेस्ट म्हणजे हा इन्स्टंटली थांबला म्हणजे तो इथंच पडणार खाली ग्रॅव्हिटी आहे ना हा मोशन मध्ये आपण हा इथंच पडला असं कधी होईल सांगा बघूया हे इथं फुटल्यानंतर दोन्ही पण इथंच पडले नाही होणार का होणार नाही आहे कारण हा फुटलाय तो इंटरनल एनर्जीमुळे फुटलाय ठीक आहे त्या बॉडीची मोशन कुठे आहे सेंटर ऑफ मास कसा मूव्ह आहे सेंटर ऑफ मास ह्या डायरेक्शनला मूव्ह लागला ह्या डायरेक्शनला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे आणि इंटरनल एनर्जी आहे एक्सटर्नल कुठला फोर्स नाही आहे अंडर ग्रॅव्हिटी मूव्ह आलाय हॉरिझॉन्टल डायरेक्शनला कुठला एक्सटर्नल फोर्स आहे का नाही आहे एक्सटर्नल फोर्स कुठला नसेल तर सेंटर ऑफ मास ज्या एक्सेलरेशन न मूव्ह आलाय त्याच एक्सेलरेशन न मूव्ह होणार कळते का म्हणजे हा फुटल्यानंतर ही बॉडी समजा जेव्हा इथे येईल छोटा पीस इथे येईल तेव्हा हा इथे पुढे गेलेला असणार आहे इथे गेलेला असणार आहे ठीक आहे याचा सेंटर ऑफ मास याच्या मध्ये ना इमॅजिन करा बघा दोन तुकडे झाले की नाही त्या दोन तुकड्याचा सेंटर ऑफ मास दोन्हीच्या मध्ये असणार ना तो इथे ना समजा ही बॉडी इथे पडली तर ही बॉडी ही इथे कुठे जाऊन पडणार ह्या दोन्हीचा सेंटर ऑफ मास इथे येणार ही बॉडी इथे खाली पडली तर हा फ्रॅगमेंट पुढे कुठे जाऊन पडणार आणि दोन्ही सेंटर ऑफ मास इथे येणार कळतंय का म्हणजे सेंटर ऑफ मास म्हणजे स्प्लिट झाल्यानंतर सुद्धा दोन जे तुकडे होतात त्यांचा इमॅजिनरी सेंटर ऑफ मास कुठे असणार आहे तर ह्या पाथच फॉलो करणार बिकॉज देयर इज नो एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टीम एक्सटर्नल फोर्स नाही आहे त्यामुळे सुरुवातीला फुटण्यापूर्वी जशी बॉडी मूव्ह आला पाहिजे होती तसाच पाथ तो नंतर फॉलो करणार कोण फॉलो करणार सेंटर ऑफ मास त्या दोन्ही फ्रॅगमेंटचा सेंटर ऑफ मास जो तुम्हाला दिसत नाही आहे सेंटर ऑफ मास या बॉडी मध्येच पाहिजे असं नाही आहे सेंटर ऑफ मास दोन्हीच्या मध्ये कुठेही असू शकतो म्हणजे ही बॉडी अशी होणार ही इकडे होणार लाईक दिस ही इकडे होणार ही जेव्हा बॉडी इथे येईल तर ही बॉडी इथे आलेली असणार आहे ही बॉडी जेव्हा इथे खाली येईल तर ही बॉडी इथे आलेली असणार आहे ही बॉडी इथे ग्राउंडला स्ट्राईक होईल तर ही पण बॉडी ग्राउंडला स्ट्राईक झालेली असणार आहे क्लिअर होतंय मग बघा की हा ही बॉडी इथे असेल तर सेंटर ऑफ मास बरोबर दोन्हीचा इथे असणार आणि हा हेवी पार्ट आहे ना हेवी पार्टच्या साईडला ही बॉडी इथे आली सेंटर ऑफ मास या लाईनवर इथे असणार ही बॉडी स्मॉल बॉडी इथे स्ट्राईक झाली ही मोठी बॉडी हेवी बॉडी इथे स्ट्राईक झाली तर या सेंटर ऑफ मास या लाईनवर इथे असणार म्हणजे सेंटर ऑफ मास कुठली डायरेक्शन फॉलो करायला आहे तर सेंटर ऑफ मास ही डायरेक्शन फॉलो करायला आहे जी इनिशियल होती तीच तोच पाथ फॉलो करायला आहे एक्सटर्नल फोर्स किती आहे 0 क्लिअर झालं का हे लक्षात ठेवा एक्सटर्नल फोर्स या डायरेक्शनला कुठला असता तर हा फ्रॅगमेंट पुढे गेला असता ना मग तो एकदम पुढे जात नाहीये अशा पद्धतीने जातो टू फ्रॅगमेंट्स फ्लाय इन द स्पेस इन सच अ वे that its center of mass follows the same path स्प्लिट होण्यापूर्वी जो पाथ असतो ना तोच पाथ तो काय करतो फॉलो करतो हे कळलं सर्वांना एक आला की प्रॉब्लेम संपला का त्या अवघड नाही आहे तुम्हाला काय विचारलं सांगा आता तुम्हाला काय विचारलेलं आहे स्मॉल पार्ट इथं पडला हा इथं स्मॉल आहे मला हेवी पार्ट कुठं लँड होईल विचारलं ना मी म्हटलं इथं लँड झाला हेवी पार्ट 3m तर तुम्हाला ह्याची पोझिशन काढायची आहे डिस्टन्स काढायचं ना लास्ट सेंटेन्स काय होता हां डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन वेअर हेवी पार्ट लँड्स हा हेवी पार्ट इथं लँड झाला तर ओरिजिन पासूनचा डिस्टन्स काढायचा तर हे डिस्टन्स काढायचं मला ह्या दोन्हीचा सेंटर ऑफ मास कुठे येणार हे माहिती पाहिजे हा सेंटर ऑफ मास येणार हा ह्या दोन्हीचा सेंटर ऑफ मास येणार सो सेंटर ऑफ मास इज ऍट दिस पॉइंट दिस इज द फर्स्ट बॉडी कन्सिडर करायची ही सेकंड बॉडी कन्सिडर करायची फर्स्ट बॉडीचा x कोऑर्डिनेट किती आहे याला x1 म्हणतो मी आणि सेकंड बॉडीचा x कोऑर्डिनेट किती आहे x2 म्हणतो मला x2 काढायचा आहे
x1 मला माहिती आहे. व्हॉट इज x1? r/2. हे r आहे ना, बरोबर. तो मध्येच पडणार की इथं r/2 म्हणजे x1 माहिती आहे, x2 काढायचा आहे, r माहिती आहे. व्हॉट इज r? रेंज. झालं. मग रेग्युलर फॉर्म्युला यूज करायचा. x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 x1 प्लस m2 x2 अपॉन m1 प्लस m2. तो डायग्राम काढून मी सांगतो कसं लिहायचं आहे. लेवल 2 चा क्वेश्चन आहे हा. याच्यावर थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. अशी द्या तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की याचा सेंटर ऑफ मास म्हणजे असा क्वेश्चन की अ सेल इज फायर्ड फ्रॉम द कॅनॉन. तो गोल असतो ना, म्हणून आपण सेल फायर केला. हा, द सेल स्प्लिट्स ॲट द टॉप अँड इट स्प्लिट्स इनटू 4 फ्रॅगमेंट. 4 तुकडे झाले बॉम्बचे. त्याचं सेंटर ऑफ मास किती डिस्टन्सवर लँड होईल असं विचारलं जाईल. आणि खाली ऑप्शन्स असतील ॲट द रेंज ऑफ द प्रोजेक्टाइल, ॲट द हाफ रेंज, 3/4 रेंज. तर लक्षात ठेवायचं जेवढी रेंज असेल त्याच पॉईंटला जो काय होणार तो लँड होणार. ही जी कन्सेप्ट आहे याच्यावर बेस्ड बरेचसे क्वेश्चन्स तयार होऊ शकतात की एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टीम 0 असेल तर सेंटर ऑफ मास सेम पाथ फॉलो करतो, त्याचं एक्सेलरेशन 0 असतं. एक तर सेंटर ऑफ मास ऍट रेस्ट असतो किंवा कॉन्स्टंट स्पीडनं मोशन मध्ये असतो. त्याच्या पुढचा पण एक पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, एक शॉर्टकट फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. हा क्वेश्चन संपवते मग घेऊया आपण. x2 कॅल्क्युलेट करायचा आहे. हा हेवी पार्ट आहे, हा लाईट पार्ट आहे, लाइटर पार्ट आहे, स्मॉल m आणि हा 3m. तर कन्सेप्ट यूज केली की सेंटर ऑफ मास बरोबर ह्या पॉइंटला असणार रेंजला. रेंजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. डायग्राम झाली का? हां, इथं म्हणा x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज x coordinate of center of mass is range of projectile. X coordinate of center of mass is the range of projectile. X coordinate of center of mass is range of projectile. sin 37 ची व्हॅल्यू माहिती आहे का? 3/5 कन्फ्युजन. असा 90 डिग्री ट्रायंगल असतो बरोबर आहे. असा 90 डिग्री मला सांगा हा 90 आहे, हा जास्त आहे का हा जास्त अँगल आहे? हा जास्त आहे. दिसाल तर जास्त अँगल आहे. हा मी 37 घेतला तर हा किती येणार? 90 - 37 करा किती येतं? 63. हा डेफिनेटली 63 असणार बरोबर आहे. आता साइज नुसार सगळ्यात मोठी लाईन कुठली आहे? ही आहे 53 आहे. सॉरी 53 बरोबर आहे. 53 डिग्री. 53 आणि 37 दोन अँगल लक्षात ठेवायचे. ही व्हॅल्यू रिझल्ट लक्षातच ठेवायचा. हा, ही सगळ्यात जास्त आहे ती 5. सगळ्यात लहान कुठली आहे? 3 4 5. आता जर sin 37 काय ना 3/5. sin 37 ची व्हॅल्यू 3/5 लक्षात ठेवायची आणि cos 35 ची व्हॅल्यू 37 ची व्हॅल्यू 4/5. नंतर 53 पण लक्षात ठेवा. sin 53 ची व्हॅल्यू 4/5 आणि cos 53 याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो म्हणून हे सांगितलं. हा ट्रायंगल लक्षात ठेवा. sin 37 आणि sin 53 दोन व्हॅल्यू तुम्हाला लक्षात पाहिजे. ह्या व्हॅल्यू तुम्हाला दिल्या जात नाही आहे कारण बऱ्याच क्वेश्चन मध्ये अशा व्हॅल्यू तुम्हाला वापरावं लागतात. जास्त काय नाही आहे, ही एकच व्हॅल्यू आहे. आणि बाकीचे मग 45 30 60 असेल तर आपण डायरेक्टली लिहू शकतो. सो इथं आपण व्हॅल्यू कुठे पुऱ्या u दिला का तुम्हाला? व्हॉट इज इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन?
100. So 100 square into 2 into sin 37 3 by 5 into cos 37 4 by 5 ना 4 by 5 अपॉन g ची व्हॅल्यू 10 घेऊया आपण अंदाजे किती आन्सर येतो बघा बाजूला कुठे व्हॅल्यू लिहून ठेवा sin 37 3 by 5 cos 37 4 by 5 उत्तर लिहून ठेवा So what is the range? काय आन्सर सांगा मला हे 96 का 960 960 ना आन्सर तर 960 दिला 960 मीटर 960 मीटर ह्या क्वेश्चन मध्ये जी रेंज येते ती 960 मीटर आहे ठीक आहे म्हणजे हे r ची व्हॅल्यू दिला 960 मला काय करायचं आहे x2 काढायचा आहे x1 मला माहित आहे व्हॉट इज x1 नेक्स्ट लाइन ला x1 ला x1 so what is x1 960 upon 2 म्हणजे r by 2 ना x1 is equal to r by 2 फर्स्ट पार्टिकल आहे त्याचा x कोऑर्डिनेट r by 2 आहे स्प्लिटिंग झाल्यानंतर हे किती येणार 480 मीटर तुला r माहित आहे x1 माहित आहे x2 काढायचा आहे कोणता फॉर्म्युला करायचा हा x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय बेसिक फॉर्म्युला m1 x1 plus m2 x2 upon m1 plus m2 x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास किती आहे 960 आहे आपण कॅल्क्युलेट केलंय सो 960 इज इक्वल टू m1 म्हणजे स्मॉल m याचा आहे x1 किती आला आहे 480 आला आहे ओके m2 किती आहे m2 3m आहे सेकंड फ्रॅगमेंटचं मास 3m आहे बघा सेकंड पार्टिकलचं आणि x2 त्याचा कोऑर्डिनेट जो आहे तो काढायचा आहे मला अपॉन m plus 3m म्हणजे 4m झालं एवढं सिम्प्लिफाय केलं तर आन्सर मिळणार the distance of the point where the second heavy particle lands x2 कॅल्क्युलेट करायचा आहे m कॅन्सल होईल किती आहे त्याच्यावरून काय m कॅन्सल होणार आणि x2 काढायचा आहे कोणाचा आन्सर आला का 1120 बरोबर आहे 1120 मीटर so the heavy part will land on the ground at a distance of 1120 meter from the origin हे तुमचं आन्सर हे ऑप्शन मध्ये असेल पण एवढं लेंदी कॅल्क्युलेशन असलेला क्वेश्चन शक्यतो विचारला जात नाही हाच अशा प्रकारे विचारला जाईल की तुम्हाला पटकन आन्सर काढता येईल डायरेक्ट हा r विचारला जाईल किंवा हा r/2 विचारला जाईल थेरॉटिकल क्वेश्चन असू शकतो याच्यामध्ये
कन्सेप्ट सर्व नका लिहा. काय डाऊट असेल तर त्याला विचारा. फाइनल आंसर शुड बी 1120 मीटर. तर नेक्स्ट एक अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. तुम्ही नीटला म्हणून तो शॉर्टकट फॉर्म्युलाच लक्षात ठेवायचा आहे. तो फॉर्म्युला कसा आलाय समजावून सांगण्यासाठी मी डेरिव्हेशन घेणार. ठीक आहे. आता रिझल्ट लिहून घ्या. तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट टाइम घ्या. महत्त्वाचा रिझल्ट आहे ऑब्जेक्टिव्ह साठी सेंटर ऑफ मास वर. अ बॉय ऑफ मास m स्मॉल m. A boy of mass m, boy of mass m, small m notation da, is at one end of flat boat of mass m, capital M आता घ्या. बोटचा मास कॅपिटल M घ्यायचा आहे. of mass m, capital M. and length L, small l घ्या. बोटची लेंथ किती दिली आहे? L, small l. नोटेशन सर्वांनी सेम घ्या. length L, which floats, the boat is floating on the water, right? Which floats stationary on water, if boy moves to the other end, then आता मला सांगा, एक पहिला लॉजिकल आन्सर सांगा मला. समजा एक वॉटर सरफेस आहे. हा स्टेडी वॉटर सरफेस आहे आणि स्टेडी वॉटर सरफेस वर समजा एक बोट आहे. बोट इज फ्लोटिंग. ही बोट आहे समजा लाईक दिस. and the boat is floating on the free surface of water. A boy is standing here at the one end. तो थांबलेला आहे. तो बसलेला आहे समजा. ठीक आहे. तो उठून इकडे चालायला लागतो. ह्या डायरेक्शनला चालत इकडे येतो. सुरुवातीला दोघे पण अट्रेस्ट आहे. बोट थांबलेली आहे तर तो बसलेला आहे निवांत. अचानक उठतो तो चालायला लागतो. He walks on the boats and comes on the other end. तो इथे येऊन थांबतो बरं. तर तुम्हाला विचारलं जाईल ह्या बोटचा सेंटर ऑफ मास, बोट म्हणजे ह्या सिस्टीमचा सेंटर ऑफ मास, बॉय प्लस बोट, ह्याचा सेंटर ऑफ मास किती डिस्टन्स मागे जाईल? पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन, ही बोट ह्या किनाऱ्यापासून समजा x डिस्टन्स वर असेल आताच, तर अजून किती डिस्टन्स तरी मागे जाईल? किंवा समजा इथे मी ओरिजिन घेतला, हा बरोबर किनाऱ्याला लागून बोट आहे, हा बॉय इथून इकडे आला, तर बोट किती डिस्टन्स मागे जाईल? बोटनं केलेली डिस्प्लेसमेंट विचारली जाऊ शकते, ह्याच्या सेंटर ऑफ मासनं केलेली डिस्प्लेसमेंट विचारली जाऊ शकते, किंवा ह्याची डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड पण विचारली जाऊ शकते. असे 3-4 क्वेश्चन्स तयार होतात. मला पहिला लॉजिकल क्वेश्चन सांगा, आन्सर सांगा. बोटचा सेंटर ऑफ मास किती डिस्टन्सनं मागे जाईल? हे डिस्टन्स L आहे सुरुवातीला. ना ऑप्शन्स इन टर्म्स ऑफ L दिलेले असतात. L/2, L/4, 0L and 2L. जे सगळ्यांचा आन्सर 0 असतात असं नाही आहे, पण शक्यतो जास्तीत जास्त आन्सर 0 असतात. कशावर सांगितलं 0? पाय एक्झॅक्ट हे आन्सर आहे. कारण हा बॉय ज्यावेळी इकडे येतो, याला सिस्टीम मध्ये कन्सिडर केलं आपण. ठीक आहे. फ्रिक्शन तर वॉटर मध्ये नाही आहे. वॉटरवर इथे फ्रिक्शन 0 असतं ना, आणि त्यामुळे हा बॉय ज्यावेळी इकडे येईल त्यावेळी एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन इज 0. एक्सटर्नल फोर्स 0 असेल तर सेंटर ऑफ मास सुरुवातीला ऍट रेस्ट असेल, तर नंतर पण काय असणार आहे? ऍट रेस्ट. आणि समजा असं असेल की बोटला कोणता धक्का मारलेला आहे, बोटवर पर्सन उभारलेला आहे आणि बोट कॉन्स्टंट स्पीड न मोशन मध्ये, समजा पर्सन आहे, बोट कॉन्स्टंट स्पीड न मोशन मध्ये आहे, दोघांचा सेंटर ऑफ मास सुद्धा कॉन्स्टंट स्पीड न मोशन मध्ये असणार, आणि त्यावेळी हा पर्सन चालत्या बोट मध्ये पुढे गेला, तर सेंटर ऑफ मास त्या स्पीड न मूव्ह होणार. तर आपण काय सांगितलंय, एक्सटर्नल फोर्स नसेल तर एक तर सेंटर ऑफ मास ऍट रेस्ट असेल तर ऍट रेस्ट राहणार, आणि कॉन्स्टंट स्पीड नसेल तर कॉन्स्टंट स्पीड न मोशन मध्ये राहणार, त्याचा स्पीड कमी जास्त होणार नाही. इफ एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टम इज 0. तर तुम्हाला इथं बोट मागे जाणार का नाही सांगा बघा. बोट डेफिनेटली मागे जाणार, पण त्याचं सेंटर ऑफ मास अजिबात मागे जाणार नाही आहे. मग बोट किती मागे जाणार? त्याचा एक फॉर्म्युला आहे m2L/m1 + m2. तो फॉर्म्युला आपल्याला डिराइव करायचा आहे, तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवायचा. कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट लाईनला फर्स्ट नंबर टाका.
पहिला रिझल्ट घेतोय त्यानंतर मग प्रूफ घ्यायची त्याची. ठीक आहे, काय दिलं सेंटेन्स? ऑदर एंड देन म्हणले ना. देन नेक्स्ट लाईनला फर्स्ट नंबर टाकायचा. फर्स्ट द बोट मूव इन अपोजिट डायरेक्शन. The boat move in opposite direction. Boat move in opposite direction through the distance of x is equal to हा फॉर्म्युला नोटेशन महत्वाचे आहे. वर स्मॉल एम आहे बघा. बोटची डिस्प्लेसमेंट काढायची असेल तर बॉयचं मास वर आहे लक्षात ठेवायचं. हा, बॉयचं मास वर आहे. डिस्प्लेसमेंट कोणाची काढायचं आपण? बोर्डची. मास कोणाचा आहे वर? बॉयचा. ठीक आहे. सो ml अपॉन m प्लस m हा एक फॉर्म्युला आहे, महत्त्वाचा आहे. नेक्स्ट लाईनला सेकंड नंबर टाका. तर दोन्हीचे प्रूफ घ्यायचे आपण. सेकंड नंबर टाका. डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉय with respect to ground. Displacement of the boy with respect to ground. नोटेशन आपण काय पण घेऊ शकतो. हा, हे एक्सच्या वेळी काय पण घेऊ शकतो. बॉयची डिस्प्लेसमेंट काढायची आहे तर बॉयची डिस्प्लेसमेंट काढायची असेल तर असाच फॉर्म्युला आहे, फक्त कॅपिटल एम वर आहे. कॅपिटल एम एल अपॉन स्मॉल एम प्लस कॅपिटल एम. सेकंड फॉर्म्युला. डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉय काढायचं असेल तर बोटचं मास वर आहे. लक्षात येते का? आणि डिस्प्लेसमेंट ऑफ बोट काढायचं असेल तर बॉयचं मास वर आहे. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. बाकीचा फॅक्टर सेमच आहे, ml अपॉन m प्लस m. तर ह्या दोन केसेस आपल्याला एका याच्यात प्रूव्ह करायचे आहेत. ठीक आहे, तर सगळा मी प्रूव्ह करून दाखवतो, पण नंतर लक्ष द्यायचं. समजा हा एक्स वाय कोऑर्डिनेट कन्सिडर करूया आपण. y एक्सिस आहे. y एक्सिस म्हणजे नदीचा किनारा. ठीक आहे, आणि याच्यावर समजा वॉटर लेवल आहे. ही वॉटर लेवल आहे. त्याच्यामध्ये आपण बोट कन्सिडर करूया सुरुवातीला. सपोज बोट इज हियर at the end of the bank of river. we आपण ही बोट आहे. suppose this is the boat. so what is the distance of boat from the ground? 0. ठीक आहे, ही बोट आहे समजा अशी सिमेट्रिकल काढले. तुम्हाला सेंटर ऑफ मास इमॅजिन व्हावं म्हणून असं कर्व वगैरे काढता तुम्हाला सेंटर ऑफ मास इमॅजिन होणार. ठीक आहे, सेंटर ऑफ मास कुठे असणार? एक्झॅक्टली सेंटरला. सिमेट्रिक बोट आहे, सो बरोबर इथे सेंटर ऑफ मास असेल. So total mass of the boat acts through the center of mass. Total weight of the boat acts through the center of mass. म्हणजे याचा टोटल मास इथे कॉन्सन्ट्रेट झालंय आणि हे मास घेतो मी कॅपिटल M. कॅपिटल M इज द मास ऑफ द बोट. ओके, आणि बॉय कुठे आहे? बॉय इज स्टँडिंग ऍट द वन एंड ऑफ द बोट. समजा इथे बॉय आहे. सपोज दिस इज द बॉय. ओके, आणि याचा मास किती आहे? स्मॉल. ह्याचा x कोऑर्डिनेट किती असणार? ह्याचा x कोऑर्डिनेट L/2. ह्याचा x कोऑर्डिनेट L. हे डिस्टन्स L आहे ना, L. ह्या सिस्टीमचा सेंटर ऑफ मास कुठे असणार? बॉयचा सेंटर ऑफ मास कुठे आहे? इथं आहे ना. बॉय बोटच्या कंपॅरेटिव्हली लहान असतो ना, इथं कन्सिडर करूया आपण. ह्या लाईनला आपण x एक्सिस वर गेलो ना, इथे घेतला मी. दिस इज द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉय. दिस इज द सेंटर ऑफ मास ऑफ द बोट. सिस्टीमचा सेंटर ऑफ मास कुठे असणार? म्हणजे दोघांच्या मध्ये. बॉयच्या साईडला नाही. बोट हेवी आहे का बॉय हेवी आहे? म्हणजे बोटच्या सेंटर ऑफ मासच्या साईडला असणार. कळते का? जी बॉडी हेवी असेल त्या साईडला असणार ना सेंटर ऑफ मास. लक्षात आहे का? बघा, तर मी लाईन जोडतो. ही लाईन जोडतोय. तर मी तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं बघा, की कितीही बॉडी मोठी असेल, समजा ही बॉडी आहे, ही मोठी बॉडी आहे आणि ही बॉडी आहे. त्याचा तुम्हाला हा कोऑर्डिनेट दिलाय. याचा कोऑर्डिनेट सगळे माहित आहे. त्याचा सेंटर ऑफ मास काढायचा. तुम्हाला कसं काढणार? सगळे कोऑर्डिनेट्स दिले. सेंटर ऑफ मास कसं काढायचा? तर ह्या बॉडीच्या ऐवजी एक पार्टिकल इमॅजिन करायचा जो त्याच्या सेंटर ऑफ मास असेल. ही सेकंड बॉडी किती मोठी, ही रिप्लेस करायची आहे. याच्या ऐवजी एकच पार्टिकल घ्यायचा की जो त्याच्या सेंटर ऑफ मास असेल. आणि तिसरी बॉडी आहे ही पण रिप्लेस करते. त्याच्याऐवजी एक पार्टिकल घ्यायचा जो त्याचा सेंटर ऑफ मास असेल. हा, मग याचा एक्स कोऑर्डिनेट तुम्हाला माहित पाहिजे, वाय कोऑर्डिनेट माहित पाहिजे. म्हणजे प्रत्येक बॉडीच्या सेंटर ऑफ मासचा एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट माहित पाहिजे. प्रत्येक बॉडीला रिप्लेस करायचं सिंगल पार्टिकल ना
मग इथं काय येणार m1x1 प्लस m2x2 प्लस m3x3 अपॉन m1 प्लस m2 प्लस m3 ह्या तिन्ही बॉडीच्या x कोऑर्डिनेट राहील सेंटर ऑफ मासचा. कळलं का? एव्हरी बॉडी कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ सिंगल पार्टिकल विच इज ॲट द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. म्हणजे ह्या पूर्ण बोटला मी एक पार्टिकल मानणार, तो पार्टिकल कुठे आहे? इथं आहे. ह्या पूर्ण पर्सनला एक पार्टिकल मानणार, तो पार्टिकल कुठे आहे? इथं आहे. मग इथं सगळं काढून टाका, दोनच पार्टिकल आहेत. दोन पार्टिकलचा सेंटर ऑफ मास कुठे असणार? दोन्हीच्या मध्ये कुठे असणार? हा हेवी पार्टिकल आहे, हा लाइटर पार्टिकल आहे. हेवी पार्टिकल जवळ असणार. तर मी इथं कन्सिडर करतो सपोज दिस इज द सेंटर ऑफ मास. मानूया आपण दिस इज द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम. ठीक आहे, हा सेंटर ऑफ मास आपण कन्सिडर करूया. आणि इथे एक लाईन काढतो शोभी, म्हणजे ह्या लाईनवर सेंटर ऑफ मास सध्या आहे. सांगा मला आता इथं सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला काय आहे ना? व्हॉट इज फॉर्म्युला फॉर सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम? x1 म्हणतो मी, x1 कॅपिटल x1. हां, इज द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम. सांगा फॉर्म्युला काय आहे ना? फॉर्म्युला काय सेंटर ऑफ मास? x कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मास m1x1 प्लस m2x2 अपॉन m1 प्लस m2 तोच फॉर्म्युला आहे. बघा m1 म्हणजे काय? पहिल्या बॉडीचं मास. पहिली बॉडी म्हणजे पर्सन घेऊया स्मॉल m. ओके, ही फर्स्ट बॉडी आणि सेकंड बॉडी म्हणून. हां, पहिल्या बॉडीचं मास m1 x1 किती आहे? n. व्हेरी गुड. प्लस m2 कॅपिटल M, त्याचा x कोऑर्डिनेट l/2. व्हेरी गुड. अपॉन m प्लस m. हे सर्वांना कळलं का? सर्वांना कळलं ना? आता लक्ष द्या. हे आता हा ऍट रेस्ट आहे, म्हणजे सेंटर ऑफ मासचा हा जो पॉइंट आहे सेंटर ऑफ मास सिस्टमचा, त्याची पोझिशन मी काढली. ओरिजिन पासून इथून x1 डिस्टन्सवर सेंटर ऑफ मास आहे. आता हा जो मॅन आहे, बॉय आहे, त्याला चालायला सुरुवात केली. इकडं इज वॉकिंग ऑन द बोट टू द अदर एंड. काय होणार? हा पर्सन जसं जसं इकडे येईल तसं बोट मागे मागे सरकणार. कसं का मला? म्हणजे तुम्ही परत ही डायग्राम काढतो का? इथं काढण्याच्या वेळी हीच डायग्राम खाली काढतो. ठीक आहे, बोट मागे सरकते समजा अशी, लाईक दिस. बोट शिफ्ट्स इन द बॅकवर्ड डायरेक्शन. अशी सरकली. बॉय कुठे आला आता? बॉय आता कुठे आला सांगा बघूया. ह्या एंडला आला ना बॉय, इकडे आला. बोट मागे सरकली. आता बॉयचा सेंटर ऑफ मास कुठे येणार? इथे येणार. बोटचा सेंटर ऑफ मास कुठे येणार सांगा बघूया. समजा x डिस्टन्स न बोट जर मागे गेली असेल, x डिस्टन्स न मागे गेली असेल, जे काढायचं मला x डिस्टन्स न x काढायचा ना, किती डिस्टन्स न बोट मागे गेली x डिस्टन्स न ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मला सांगा आता ही बोट जी आहे त्या सेंटर ऑफ मास बरोबर याच्या मिडलच असणार ना. कोणाचा? ह्या बोटचा सेंटर ऑफ मास. तर बोटचा सेंटर ऑफ मास किती डिस्टन्सवर गेला आता? हे तर l/2 असणारच आहे. हे तर l/2 असणार आणि x न मागे गेला l/2 प्लस x. कळलं का? म्हणजे हा जो बोटचा सेंटर ऑफ मास आहे तो किती डिस्टन्सवर आला आहे? l/2 प्लस x. बॉय किती डिस्टन्सवर आला आहे? x. आणि ह्या दोन्हीचा सेंटर ऑफ मास कुठे असणार? तर तो बदलणार नाही, याच लाईनवर असणार. ही कन्सेप्ट आहे. कारण एक्सटर्नल फोर्स कुठला अप्लाय झालाय का? ॲज अ एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टम इज 0. सेंटर ऑफ मास जो ह्या पॉइंटला आहे तो ह्या पॉइंटलाच राहणार. कळलं का? हा सेंटर ऑफ मास इथंच राहणार. हा बोट थोडीशी मागे सरकली, हा पर्सन इकडे आला, पण नंतर सुद्धा सेंटर ऑफ मास कुठे असणार? इथंच असणार. हा जेव्हा इकडच्या एंडला पोहोचेल त्यावेळेस सेंटर ऑफ मास कुठे असणार आहे? इथंच असणार आहे. म्हणजे सेंटर ऑफ मास बरोबर ह्याच लाईनवर आहे. कळलं का? म्हणजे सेंटर ऑफ मासचा x कोऑर्डिनेट बदलला का? नाही आहे. म्हणजे नंतरचा सेंटर ऑफ मासचा x कोऑर्डिनेट आणि सुरुवातीचा x कोऑर्डिनेट काय असणार आहे? सेम. नंतरचा काय असणार सांगा बरोबर? x2 फर्स्ट पार्टिकलचा मास m, त्याचा x कोऑर्डिनेट मॅनचा x. ओके, लक्ष द्या. हां, प्लस सेकंड बॉडी म्हणजे बोटचा x कोऑर्डिनेट l/2 प्लस x. लक्ष द्या, l/2 प्लस x. हां, अपॉन m प्लस n. 2 मिनिटं सर्वांनी लक्ष द्या. m प्लस n. पण हे दोन्ही काय असणार आहेत? सेम. इथला x कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मास आणि इथला x कोऑर्डिनेट सेंटर ऑफ मास काय आहे? सेम. सेंटर ऑफ मास कॅनॉट डिस्प्लेस किंवा विल नॉट डिस्प्लेस इफ एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टम इज 0. दोन्ही इक्वेट करू शकतो आपण. मग दोन्ही इक्वेट केल्यानंतर हा स्मॉल m कॅपिटल m कॅन्सल झाला. इक्वेट केल्यानंतर कॅन्सल झाला. उरलं काय बघायचं? स्मॉल ml प्लस ml/2 इज इक्वल टू, हे इक्वेट केलं कशासाठी? स्मॉल mx प्लस आत मल्टिप्लाय करा ml/2 प्लस mx. हे चुकून इथं कॅपिटल एल घेतलं तर इकडे स्मॉल एल घ्यायला पाहिजे, इथं पण स्मॉल एल घ्यायला पाहिजे. ओके, इथं पण स्मॉल एल घ्यायला पाहिजे. नोटेशन हे स्मॉल एल, इथं पण स्मॉल एल. काय काय करायचं मला?
एक्स करायचा, एक्सच्या टर्म एकत्र घ्यायच्या, ही टर्म इकडे घेतो मी. सो कॅन्सल होणार ना, कुठं कॅन्सल होणार, ml/2 ml/2 गेट्स कॅन्सल. ठीक आहे, यातून काय होणार, x नाही, इथं ml हा कॅपिटल एम आहे, स्मॉल एम आहे, x कॉमन आला m प्लस m. ओके, आणि इकडे काय आला, स्मॉल ml. व्हॉट इज x, स्मॉल ml अपॉन m प्लस m, स्मॉल m प्लस कॅपिटल. हाच फॉर्म्युला दिलाय का बघा, दिलाय का. The boat is displaced by distance of ml upon m plus m. बोटचे डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर मॅनचं मास वर घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्हाला हे सगळं लक्षात नाही राहायचं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, तर सिग्निफिकन्स लक्षात ठेवायचा, लिहून घ्या. सिंगल मध्ये जेव्हा थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन्स दिले,